परमेश्वराचं भय धरितो आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञामध्ये आहे तो धन्य. आपण धन्य या विषयावर चिंतन मनन अध्ययन करीत असताना आमच्या जीवनाला धन्यता कशी प्राप्त होईल, आमचं जीवन समाधानी कसं असेल, आमचं जीवन लक्की तृप्त आशीर्वादित कसं असेल, आम्ही भाग्यशाली कसं ठरू, आमच्या जीवनाचं सार्थक कसं होईल, या विषयावर चिंतन मनन करीत असताना परमेश्वरचं वचन दावीद राजा स्तोत्र 112 आणि 1 मध्ये लिहित आहे. तो म्हणत आहे की जो मनुष्य परमेश्वराचं भय धरतो, जो मनुष्य या भूतलावरील जो परमेश्वराचं भय धरतो आणि त्याबरोबर आणखीन काही गोष्टी, ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञामध्ये आहे तो धन्य. ज्याचा हर्ष, ज्याचा आनंद परमेश्वराच्या आज्ञामध्ये आहे की असं कोणी तुमच्या आणि माझ्यापैकी जगामध्ये देवाच्या सेवका समवेत असं कोण मनुष्य आहे का की देवाच्या आज्ञा पाळण्यासाठी त्याला आनंद होतो, देवाच्या आज्ञा पाळण्यासाठी त्याला हर्ष होतो, असं कोणी व्यक्ती आहे का? जर असेल तर त्याचं जीवन धन्यवादित आहे असं परमेश्वराचं वचन दावीद राजा स्तोत्र 112 मध्ये लिहितो. कारण दावीद राजाने स्वतः तो अनुभव घेतला. दावीद राजा स्वतः परमेश्वराचं भय धरत होता आणि दावीद राजाला आणि तिथून मागच्या किंवा पुढच्या किंवा आताच्या समयापर्यंत परमेश्वराच्या पुत्र परमेश्वर ख्रिस्तावर ज्याने ज्याने विश्वास ठेवला, ज्याने परमेश्वराचं भय धरलं, ज्याने आज्ञा पालन केली आणि त्या आज्ञा पालन करत असताना आनंदाने केली, आनंदाने आम्ही देवाची आज्ञा पाळत असताना आनंदाने करत आहोत का? आम्हाला देवाच्या आज्ञा पाळण्यासाठी, देवाच्या आज्ञा पाळण्यासाठी आम्हाला आनंद वाटतो का? जगामध्ये असे लोक आहेत की देवाच्या आज्ञा पाळायला आनंद नाही, पण आज्ञा मोडायला मात्र आनंद वाटतो. ठीक आहे, फळ खायला खूप आनंद वाटला आदाम आणि हवेला आणि मग त्या आनंदाचं स्वरूप दुःखात बदल झालं. आमच्याकडे पैसे नाही, आमच्या चर्च मध्ये एक बोर्ड लावलं ना, तुमचं दुःखच आनंदात बदलेल, तुमचं दुःख हर्षामध्ये बदलेल, तुमचं दुःखच तुमच्यात समाधान निर्माण करील. अहो काय करील? परमेश्वरचं भय पाहिजे त्याला, नुसतं लेबल लावून काही होणार नाही. ही परमेश्वरची दया आहे, परमेश्वरची कृपा आहे की आज आम्ही सुरक्षित आहोत. जो मनुष्य परमेश्वराचा भय धरतो आणि त्या भयाबरोबर ज्याचा हर्ष, जो मनुष्य परमेश्वराचा भय धरून त्याला आज्ञा पालनामध्ये ज्याला आनंद वाटतो, हर्ष वाटतो, उल्हास वाटतो, तो मनुष्य धन्य, बाकीचे नाही. कदाचित मी आज्ञा तुम्हाला शिकवत असेल, माझं जीवन धन्य नाही झालं आज्ञा शिकवतोय म्हणून. मी पाळक आहे, पास्टर आहे, रेव्हरंट आहे, मी देवाचं वचन तुम्हाला सांगतो, याचा अर्थ माझं जीवन धन्य झालं आहे असं अजिबात नाही. जोपर्यंत त्या आज्ञा पाळण्यासाठी मला स्वतःला आनंद होत नाही, हर्ष होत नाही, देवाचा गौरव करण्यासाठी ज्यावेळेस आम्ही आनंदाने मनाने अंतःकरणापासून ज्यावेळेस उल्हासित होऊन ते करत नाही, तोपर्यंत आमच्या जीवनाला धन्य मिळणार नाही, धन्यता मिळणार नाही, समाधान मिळणार नाही, तृप्ती मिळणार नाही, आशीर्वादित होणार नाही. अनेक लोक असे, तुम्हाला छोटस एक उदाहरण सांगू इच्छितो. ज्यावेळेस भजनाचा कार्यक्रम असतो ना, भजनाचा, तर एखादा व्यक्ती असा असतो की त्याला भजन गाण्याची खूप हौस असते, हौस. जोपर्यंत त्याला 1, 2, 3, 4 भजन गाऊ देत नाही तोपर्यंत त्याची तृप्तीच होत नाही, त्याला उल्हास नाही, आनंद नाही. त्याच्या डोक्यात टार्गेट असते की देवाच्या नावाचा महिमा करायचा आहे आणि मला 4 भजन तरी गावाच लागते. 4 नाही पण 1 भजनाला जरी नंबर लागला ना, तो म्हणतो धन्य झालं बाबा, सार्थक झालं बाबा. ते 1 भजनाला नंबर लागण्यासाठी कवरही थांबावं लागत, उल्हासाने तो थांबतो, त्याला त्या गोडी आहे. अशाच प्रकारे देवाची आज्ञा पाळण्यामध्ये आम्हाला गोडी पाहिजे. एखाद्याने सांगितलं ही देवाची आज्ञा आहे, ह्यानी पाळ, त्याच्यावर जबरदस्ती करणं, जोर करणं आणि त्याला ती पाळायला लावणं किंवा त्याला धाक दाखवणं, भीती दाखवणं, दडपण टाकणं किंवा त्याला काहीतरी प्रेशर आणून ती गोष्ट त्याला करायला लावणं, याच्यामध्ये जो व्यक्ती करतो तो धन्यवादित नाही. त्याच्या मनात कायम कुटकुट राहते, त्याच्या मनामध्ये कायम अशंका राहते, तो अतृप्त राहतो, तो समाधान होत नाही, कारण त्याने मनापासून अंतःकरणापासून या गोष्टी केलेल्या नसतात.
तर त्याच्यावर पडलेल्या प्रेसनुसार, त्याच्यावर पडलेल्या दबावानुसार, वरून लावलेल्या वशिल्यानुसार किंवा इतर लोकांनी त्याला प्रेशिंग करून ती गोष्ट करण्यासाठी कारणीभूत केलेल्या क्रिया, यामुळं मनुष्याला धन्यता मिळत नाही, समाधान मिळत नाही, तृप्त होत नाही. परंतु ज्यावेळेस तो स्वतः व्यक्ती आत्म्यापासून, मनापासून, खरेपणापासून ज्यावेळेस एखादी गोष्ट करतो किंवा ती आज्ञा पाळतो आणि त्या आज्ञा पाळण्यासाठी त्याला आनंद होतो, उल्हास होतो, हर्ष होतो. अनेक लोक आहेत ते म्हणतात नुकसान झालं तरी चालेल, तोटा झाला तरी चालेल, मला थोडासा प्रॉब्लेम आला तरी चालेल, परंतु मी मनाला पटल, अंतकरणाला पटल, हृदयाला पटल, परमेश्वराला पटल, देवाच्या वचनानुसार, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसारच जीवन जगेल, भले लोकांनी मला वाईट टाकलं तरी चालेल. हे कसं पाहिजे? आज्ञा पालनासाठी आनंद, हर्ष, उल्हास, आणि या दृष्टिकोनातून आमच्या जीवनाला धन्यता मिळते. अनेक लोकांचे जीवन जगतात परंतु धन्यतेमध्ये नाही, कुडत कुडत. अनेक लोक सेवा करतात पण कुडत कुडत, रडत कडत. करूच नका ना, सेवा करूच नका. आणि वरून वचनाचा रेफरन्स कसा लावतात माहिती का? जे अश्रुपूर्ण नेत्रांनी पेरणी करतात ते हर्षाने कापणी करतील. अरे बाबा, अश्रुपूर्ण नेत्र तुझं अंतकरणापासून आहे का तुला होणाऱ्या त्रासातून अश्रू निघत आहे? हा एक महत्वाचा आहे. आज्ञा पालन केल्यामुळं जर अश्रू निघत आहे तर तू धन्य, परंतु आज्ञा भंग केल्यामुळं तुला जे ताडण, दंड, शिक्षा, तोटा, नुकसान हे होतंय. आणि म्हणून या गोष्टीला धन्यता मिळत नाही. परंतु ह्या गोष्टी करत असताना, आत्मिक आणि जैविक गोष्टी करत असताना, कुठलीही गोष्ट जर आम्ही उल्हासाने केली ना, आनंदाने केली ना, मनापासून केली ना, भला तोटा झाला तरी तो म्हणतो प्रेज द लॉर्ड, जो देगा उसका भी भला आणि जो नाही देगा उसका भी भला. किंवा त्याच्या मनापासून ती घडली पाहिजे. ज्यावेळेस मनुष्याच्या मनापासून एखादी क्रिया घडती त्यावेळेस त्याला उल्हास आणि हर्ष आणि आनंद वाटतो आणि त्याला असं वाटतं की बाबा आपलं जीवन धन्य झालं, बस बस आपल्या हातून एवढं काम झालं ना, बस पुढे काही हो. जनरली जीवन जगत असताना लोक काय करतात की जे त्याच्या मनाला पटन, हृदयाला पटन, त्याला त्याच्या फायद्याचा असेल किंवा जे काही XYZ असेल, ह्या गोष्टी ज्यावेळेस तो करतो, भला त्या गोष्टीतून त्याला तोटा जरी झाला, नुकसान जरी झालं, त्याला बेनिफिट नाही मिळाला, तरी तो म्हणतो नाही माझं समाधान झालंय, बाकीच्याच काय करायचंय. ह्या गोष्टी महत्वाच्या. अशाच प्रकारे देवाची सेवा करत असताना, अशाच प्रकारे परमेश्वरावर विश्वास ठेवत असताना, अशाच प्रकारे आध्यात्मिक जीवन जगत असताना आम्ही काय करायचं आहे की या ठिकाणी तो लिहितो की जो मनुष्य परमेश्वराचं भय धरितो. आता तुम्हाला माहिती का, जगातले सगळेच लोक परमेश्वराचं भय धरतात. असा एकही नाही मनुष्य, मला दाखवा, कुणी दाखवा एखादा का तो पण मनुष्य परमेश्वराचं भय धरीत नाही. कुठली जाती, धर्म, पंथ, भेद, लिंग किंवा स्टेटस, स्टेट, देश, राज्य, जिल्हे, तालुके, खेडेगाव, कुठेही असू. मी तर म्हणतो आणखीन तुम्ही ते पाला बांधित ना ते लोक, ते जंगलामध्ये असतात, त्यांच्याकडे जरी गेले आणि त्यांच्या भाषेतल्या लोकांनी जर त्याला विचारलं ना तू परमेश्वराचं भय धरतो का, ते म्हणजे येस. भले तो कुठल्या तरी गोष्टीचा भय धरतो पण धरतोच. असा जगामध्ये एकही मनुष्य नाही की तो परमेश्वराचं भय धरीत नाही, असं नाही. आता काही उद्दाम लोक आहेत, काही देव फिरू लोक आहेत, काही देव फिरू लोक आहेत, काही देवाला नावं ठेवणारे लोक आहेत, किंबहुना काही देवच नाही असं म्हणणारा हा भाग वेगळा आहे. आता ते या कॅटेगरीत बसतच नाही. परंतु जो जो मनुष्य परमेश्वर आहे असा विश्वास ठेवतो तो प्रत्येक मनुष्य परमेश्वराचं भय धरतो. याच्यामध्ये सर्वजण आले, साधे बिलिवास भाऊ बहीण, आई वडील, याजक लोक म्हणजे मी, त्याच्यामध्ये आले भय धरणारे. पण तू भय कसं धरतात आणि त्याच्यानंतर भय धरल्यानंतर आमच्या जीवनात काय बेनिफिट मिळतं? पवित्र शास्त्र सांगतं परमेश्वराचं भय हे ज्ञानाचा प्रारंभ होईल. मग जेवढे काही परमेश्वराचे भय धरणारे लोक आहेत ना त्यांना ज्ञान मिळतंय का? जर मिळालेलं असेल परमेश्वरापासून तर ते धन्य. तर ओरिजिनल ते परमेश्वराचं भय धरतात असं आहे. परंतु परमेश्वराचं भय धरतात परंतु परमेश्वरापासून येणारं ज्ञानच त्यांच्याकडे नाही. सत्य काय, असत्य काय, खोटं काय, श्रद्धा काय, अंधश्रद्धा काय,
काय करायचं काय नको, कुणाचं ऐकायचं कुणाचं नको, कुणाला गौरव द्यायचा कुणाला सन्मान द्यायचा आहे, याचं जर ज्ञानच नॉलेजच त्यांना मिळत नाही, याचा अर्थ ते भय धरीत नाही. कारण भय धरलं का, भय धरल्यानंतर परमेश्वरचं भय धरल्यानंतर सगळ्यात पहिलं बेनिफिट, सगळ्यात पहिला नफा, सगळ्यात पहिली प्रॉफिट, सगळ्यात पहिल्यांदा जो आशीर्वाद, सगळ्यात पहिलं जे काही आम्हाला मिळतं ना, ते म्हणजे परमेश्वरापासून प्राप्त होणारं ज्ञान. आणि ते काही जगातल्या नॉलेज सारखं नाही, परमेश्वरापासून असलेलं ज्ञान. आणि ते का मिळालं, एकदा का ज्ञान मिळालं, एकदा का सत्य समजलं की ज्या बंधनामध्ये आम्ही आहोत त्या बंधनातून परमेश्वर त्या लोकांना मुक्त करतो. म्हणजे जे परमेश्वराचं भय धरणारे लोक आहेत त्यांना ज्ञान मिळतं आणि ज्ञानाच्या माध्यमातून त्यांना योग्य ती गोष्ट करण्याची संधी मिळते. आणि त्या ज्ञानातून त्यांना समजतं की काय खोटं आहे, काय खरं आहे, काय असत्य आहे, काय सत्य आहे, काय बोंदुगिरी, काय फसवेगिरी, कोणती श्रद्धा आहे, कशी अंधश्रद्धा आहे, याचं नॉलेज दुसऱ्यांनी शिकवण्यापेक्षा जो मनुष्य परमेश्वरचा भय धरतो ना, तो परमेश्वर स्वतः डायरेक्ट त्याला शिकवतो. मग या ठिकाणी दावीद महाराज म्हणतात 112:1 मध्ये की जो मनुष्य परमेश्वरचा भय धरितो आणि त्याचा हर्ष, म्हणजे परमेश्वरचं भय धरल्यानंतर त्याचा जो आनंद आहे, त्याचा जो उल्हास आहे, त्याचा जो हर्ष आहे, त्याचं जे सुख आहे, त्याचं जे समाधान आहे, त्याची जी तृप्ती आहे, त्याला जे आशीर्वादित आहे, ते जे त्याला भाग्यशाली ठरवतो किंवा जे त्याला ज्याच्यात धन्यता मानती, ते म्हणजे देवाच्या आज्ञा. मग आम्ही परमेश्वरचं भय धरतो, मग आम्हाला परमेश्वराच्या आज्ञा पाळण्यासाठी किंवा आज्ञामध्ये आम्ही राहत आहोत का? जर आहोत तर निश्चितार्थाने परमेश्वराच्या दृष्टिकोनातून तुम्ही आणि मी, आमचं जीवन धन्य आहे. परंतु परमेश्वरचं भय धरतो पण तो आज्ञा म्हणलं का नको म्हणतो. मग कसं काय समजायचं की परमेश्वराच्या दृष्टिकोनातून याचं जीवन समाधानी आहे, धन्य आहे, सार्थक आहे, तृप्त आहे, हा लक्की आहे, आशीर्वादित आहे, हा भाग्यशाली आहे. अहो, परमेश्वरचं भय धरायचं, परमेश्वरच्या आज्ञा मोडायच्या. आज्ञा मोडल्यानंतर तुम्हाला आशीर्वाद कसा मिळेल? कारण अनुवादाचे पुस्तक 28व्या क्रमांकाचा अध्याय जर घेतला आणि काही वचन जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी लिहिते, तुझा देव परमेश्वर याची वाणी आज तू लक्षपूर्वक ऐकशील आणि ज्या आज्ञाविधी नियम मी तुला सांगत आहे त्या जर तू पाळशील तर सर्व प्रकारचे आशीर्वाद तू तुझ्याकडे धावत येतील. आशीर्वाद. मग आम्ही परमेश्वरचं भय धरतो परंतु आज्ञा पाळत नाही. मग आज्ञा न पाळल्यामुळे आम्हाला आशीर्वाद मिळत नाही आणि आशीर्वाद नाही मिळाला म्हणजे आम्ही समाधानी नाही. आम्ही समाधानी नाही म्हणजे आम्ही तृप्तही नाही. आम्ही तृप्त नाही म्हणजे आमच्या जीवनाचं काही खरं नाही, आमचं सार्थकही नाही. आणि सार्थक नाही म्हणलं भाग्यशालीचा विषयच नाही आणि लक्कीचा तर विषयच नाही. धन्यता कुठून मिळेल? जर आमचं जीवन सार्थक, समाधानी, तृप्त, लकी, आशीर्वादित, भाग्यशाली आणि धन्य जर बनवायचं असेल इथंही लाईव्ह जीवनामध्ये, जिवंतपणामध्ये, तर आम्हाला परमेश्वराचं भय धरणं आणि त्याच्या आज्ञा पालन करीत असताना आनंदाने पालन करणं, हर्ष, आनंदाने, सुखाने. जर समजा एखादी गोष्ट आहे, म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की एखादी ज्यावेळेस आज्ञा दिली जाते तर ती आज्ञा पाळण्यामध्ये आनंद पाहिजे. आनंद, हर्षाने, उल्हासाने ती गोष्ट आम्ही केली पाहिजे. आम्हाला एखादी जगातली गोष्ट करायला लावा बघा, इतका आनंद होतो, इतके लोक उड्या मारतात, इतकं वाव, काय सांगायचं. पण दैवी योजना जर सांगितली, सत्य जर सांगितलं तर मग आम्ही ती आनंदाने ग्रहण करतो का? प्रेमाचे गोड गोड शब्द आमच्यासाठी हर्ष आणि आनंद निर्माण करतात. त्याच परमेश्वराचे ताडण करणारे आज्ञाविधी नियम किंवा ताडण करणारे जे शब्द ज्यावेळेस आमच्या कानावर ऐकायला येतात त्यावेळेस आमच्या जीवाला उल्हास झाला पाहिजे, आमच्या जीवाला आनंद झाला पाहिजे. आमच्या जीवनाला असं वाटलं पाहिजे आज खरं मला समाधान मिळालंय, तर आज खरं मी तृप्त झालोय, आज मी आशीर्वादित झालोय, आज मी भाग्यशाली झालोय, आज माझं जीवन धन्य झालं. कारण परमेश्वराची आज्ञा पाळण्यासाठी माझ्या मनापासून मी तयारी केली. वरवर तयारी करू नका. पवित्र शास्त्राच्या व्यतिरिक्त जर आम्ही बाह्य स्वरूपात जर ते पाहिलं तर वरवर माया आणि उपाशी निजग बाया, नुसतं डोक्यावर हात फिरवायचं आणि काहीच खायला द्यायचं नाही, ही प्रीती आहे. योहान 3:16 मध्ये देवाचं वचन आम्हाला सांगतंय,
देवाने जगावर एवढं मोठं प्रेम केलं, प्रीती केली की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र राखून न ठेवता दिला, अशासाठी की तुमचा माझा आणि जो कोणी त्याच्या नावावर विश्वास ठेवील त्याचा नाश किंवा तो अतृप्त किंवा असमाधानकारक किंवा एक कुठल्याही प्रकारचं त्याच्या जीवनाचं फार खेळखळून खंडोबा होणं हे होऊ नये म्हणून देवाचा यहोवा परमेश्वरने त्याचा एकुलता एक पुत्र दिला, कृती केली, आचरण केलं. आम्ही काय करतो? काहीच नाही करीत. आम्हाला फक्त काय प्रेम करतो, वरच भय धरतो, वरून परमेश्वरचा भय धरतो आम्ही. परंतु परमेश्वरची आज्ञा पाळतो की नाही यावर डिपेंड आहे की आम्ही परमेश्वरचा भय धरतो का नाही. मी तुम्हाला लाईव्ह सेशनला बघणारे जे लाईव्ह सेशनला माझे जे काही भाऊ बहिणी आहे, आई वडील आहेत, त्यांना जर या समाला मी जर एक प्रश्न विचारला, तुम्ही परमेश्वरचा भय धरत आहात का, तर तुमच्या प्रत्येकाचं उत्तर येईल येस पास्टर. हो, आम्ही परमेश्वरचा भय धरतो म्हणून तर आम्ही लाईव्हला येतो ना. परमेश्वरचा भय धरतो म्हणूनच आज आम्ही ख्रिस्ती जीवन जगतो ना. परमेश्वरचा भय धरतो म्हणून तर आम्ही तुमचा कार्यक्रम कायम पाहतो ना, स्टार्ट टू एंड. कसा प्रश्न विचारता तुम्ही? मग माझा दुसरा प्रश्न आहे, तुम्हाला आज्ञा पालन करायसाठी आनंद वाटतो का? हा, इथं थोडस कन्फ्युजन होईल आहे का नाही. इथं जरा बोट चर्च मध्ये असतो ना, सगळ्यांच्या मानाखाली आज्ञा पालन म्हणलं नको. विश्वास ठेवतं का? येस. केवढा विश्वास आहे, हाताने एवढा मोठा दाखवित. ते देवाने जगावर एवढं मोठं प्रेम केलं असं हात करून. आम्हाला जर विचारलं ना तुम्ही किती प्रेम करता देवावर, तुम्ही पण म्हणता भरपूर करतो. आता सांगता येणार नाही, कसं काय सांगावा? किलो मध्ये सांगावा का लिटर मध्ये सांगावा का मापामध्ये सांगावा, कोणत्या याच्यात सांगावा? परंतु माझ्या प्रिय भावानो बहिणी, आपण किती आज्ञा पालन करतो याच्यावर समजतं का आम्ही देवावर किती प्रेम करतो. आम्ही किती आज्ञाचं उल्लंघन करतो याच्यावर डिपेंड आहे की आमचं जीवन नाशाकडे चाललंय की आशीर्वादाकडे चाललंय. आम्ही जितक्या काही देवाचे आज्ञाविधी नियम किंवा परमेश्वरचं भय धरीत असताना आमचे ख्रिस्ती जीवन किंवा ख्रिस्ताला परिधान केल्यानंतर आमच्यामधून निघणारे ख्रिस्ती गुण जोपर्यंत बाहेर येत नाहीत, लाईव्ह जीवनामध्ये कार्यरत होत नाही, तोपर्यंत असं समजायचं की आम्ही धन्य नाही, आम्ही आशीर्वादितही नाही, आम्ही तृप्त नाही, भाग्यशाली नाही आणि लक्की नाही. परंतु माझ्या प्रिय भावांनो बहिणीनो, निराश होऊ नका, हताश होऊ नका. प्रभू आमचं पाठीमागचं जीवन पाहत नाही, सध्याचं जीवन बघतो, लाईव्ह स्थितीतलं. आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर आपली मन आणि अंतःकरण कठीण करू नका. जर कदाचित आजची वेळ जर टळली, पुढची वेळ कशी येईल माहित नाही, येणारा दिवस कसा येईल माहित नाही. कारण तो राजवैभवानी नाही, मेघारूढ होऊन येणार आहे, राजवैभवानी येणार आहे, न्यायाधीश बनून येणार आहे, ताडण करणारा बनणार आहे, तो एक दंड देण्यासाठी येणार आहे. आणि त्याच्या अगोदर आज म्हटलेल्या वेळेमध्ये आम्ही खरं परमेश्वरचं भय धरलं पाहिजे. परमेश्वरचं भय धरणं म्हणजे नुसतंच म्हणायचं नाही, हो यस मी लय घाबरतो, हो परमेश्वरला घाबरतो मी. मग घाबरतो तर काय करतो? आज्ञा पालन करतो का? नाही. मग आज्ञा पालन करीत नाही म्हणजे परमेश्वरला घाबरत नाही, आणि परमेश्वरला घाबरत नाही म्हणजे आई बापाला घाबरत नाही, शेजाऱ्यांना घाबरत नाही, मित्र आप्त स्नेही वरिष्ठ बुजुर्ग लोक. अहो, जर ज्या परमेश्वरालाच कुणी घाबरत नाही तर बाकीच्यांची जी भीती आहे ना ही वरवर आहे. या भीतीमध्ये नाही, एक आपल्याला दंड मिळेल, आपल्याला कुणीतरी बोलल, आपला अपमान करील किंवा आपला उशाखालचा आज्ञागुस्तवर हे करा ते करा, ही जी भीती बाळगणं ही बाह्य स्वरूपाची आहे. याच्यामधून आमचं जीवन कधीच समाधानी बनणार नाही, तृप्त होणार नाही, आम्ही लक्की होणार नाही आणि आम्ही आशीर्वादित देखील होणार नाही. म्हणून आमचं जीवन या ठिकाणी जिवंत असताना जर सार्थक, समाधानी, लक्की, तृप्त, आशीर्वादित आणि भाग्यशाली जर बनवायचं असेल, आम्हाला जर बनवायचं असेल तर आम्हाला एकच काम करायचं आहे. जो मनुष्य परमेश्वराचं भय धरितो आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञामध्ये आहे तो धन्य. परमेश्वराच्या आज्ञा पाळण्यामध्ये हर्ष, आनंद वाटला पाहिजे. आनंदाने आम्ही त्याची जशी स्तुती करतो, आराधना करतो, प्रीचिंग करतो, आनंदाने आम्ही दानपात्र मागवतो, आनंदाने आम्ही दानपात्रही देतो, आनंदाने आम्ही दशमांश देतो, आम्ही घेतो, आनंदाने तुम्ही पावत्या पाडिता, आम्ही पावती बघ पुस्तक तुमच्या पुढे करीतो. हे सगळं आनंदाने होतं. पण तुम्ही आणि मी देवाच्या आज्ञा पाळण्यामध्ये आनंद वाटतो का? पालक साहेबांनी जर समजा एखाद्याला
ताडण्यासारखं जर देवाच्या वचनाच्या माध्यमातून जर मार्गदर्शन केलं, आनंद वाटतो का कधी? कान आपल्यासारखं होतं माणूस, हो, पण कानापून काही फायदा नाही, ते लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी दावीद महाराज म्हणतात 112 आणि 1 मध्ये, परमेश्वराचं स्तवन करा, जो मनुष्य परमेश्वराचं भय धरतो आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञामध्ये आहे, तो धन्य, तो धन्य. त्याची संतती पृथ्वीवर पराक्रमी होईल, सरळ जनांचा वंश आशीर्वादित होईल. सरळ जन जे आहेत ना, त्यांचे वंश म्हणजे त्यांची लेकरं हे आशीर्वादित होतील. मग आज आम्हाला आशीर्वादच पाहिजे ना. सगळं जग काय करतंय? आशीर्वादासाठी झटतंय. सर्व लोक काय करतात? समाधानासाठी जीवन जगतात. सर्व लोक काय करत आहेत की स्वतःचं जीवन सार्थकतेला जावं म्हणूनच जगतात ना. मग ह्या जगण्यामध्ये ज्यावेळेस आम्ही आज्ञा पालन करू, ती परमेश्वरची असेल, ती सरकारची असेल, ती शासनाची असेल, ती आमच्या कामकाजातल्या ऑफिसरची असेल, कॉन्ट्रॅक्टरची असेल, इंजिनियर साहेब असतील, कुठले जेवढे काही साहेब असतील, ज्यांना अधिकारी म्हटलेलं आहे किंवा ज्यांच्याकडून आपल्याला ज्या गोष्टीची अपेक्षा आहे, त्यांचं भय धरण्याबरोबरच त्यांची आज्ञा, त्यांचा रूल, त्यांनी सांगितलेली गोष्ट आम्ही आनंदाने जर स्वीकारली तर निश्चित अर्थाने आमचं जीवन आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार. उदाहरण सपोज सांगतो तुम्हाला. एखाद्या कंपनी लाईनचा मनुष्य आहे आणि त्या मॅनेजरनी जर त्याला एखादी गोष्ट सांगितली आणि जर ती त्यांनी आनंदाने ग्रहण केली आणि त्या गोष्टीप्रमाणे तो जर त्या ठिकाणी कामकाज करायला लागला, तर तोच मॅनेजर त्याला त्याचा हुद्दा वाढवून सुपरवायझर म्हणलं तरी करील, आणखीन कंत्राटदार करील, वेळ पडली तर त्याला ऑफिस टाईप मध्ये घेईल. त्याचे काय, मालकाचा कुणी मालक नाही. तसाच आमचा जो मालक आहे ना, प्रभू येशू ख्रिस्त, यहोवा परमेश्वर, त्याचा कुणी मालक नाही, त्याचा गुरु नाही, मंत्री नाही. आमच्याकडे आहेत ब्रदर, लीडर्स, साहेब पास्टर, रेव्हरेंड, राईट रेव्हरेंड, कोऑर्डिनेटर, त्याच्यानंतर आणखीन फादर, गुरुजी, बिशप साहेब, पोप साहेब, प्रेषित साहेब, भविष्यवक्ते साहेब, बरेचसे अशा ज्या पोस्ट आहेत ना. तर आम्ही देवाच्या आज्ञा पालन करीत असताना, किंबहुना हे जे प्रिय लोक आहेत देवाचे निवडलेले, अभिषिक्त, काही फक्त नाव दिलेले, जवळ थोडा सुद्धा नसलेले, आणि काही ओरिजिनल पवित्र आत्म्यापासून कृपामंडित झालेले, ज्यावेळेस देवाची आज्ञा आम्हाला शिकवतात, त्यावेळेस आम्ही ती आनंदाने ग्रहण करतो का? जर करीत असाल तर निश्चित अर्थाने तुमचं जीवन आशीर्वादित, सार्थक, समाधानी, तृप्त आणि लक्की भाग्यशाली झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु जर आम्ही आज्ञा पालन जर करीत नसेल, परमेश्वराचं भय धरणं, परमेश्वराचं भय तर सगळेच धरतात, परंतु आज्ञा पालन करतो का? कारण तिकडच्या पुस्तकामध्ये लिहित आहे, एकच देव आहे असा तू विश्वास ठेवतोस काय? तो म्हणतो येस, मी आय एम बिलीव्ह, मी विश्वास ठेवतो की एकच परमेश्वर आहे. परंतु त्या ठिकाणी पुढची लाईन मध्ये लिहिले, एकच देव आहे असा तू विश्वास ठेवतोस काय? हे तू बरं करतोस. हे जो म्हणतो ना एकच देव परमेश्वर आहे, तुझा जो विश्वास आहे ना, हे खरं आहे 100%. आमेन आमेन आमेन. कारण एकच देव आहे, एकच देव आहे असं तू खरं असं मानतोस का? तो म्हणतो येस, एकच देव आहे तू खरं मानतोस. तो म्हणतो हे तू बरं करतोस, योग्य आहे. परंतु पुढं सैतान देखील असंच मानतो, तो पण म्हणतो एकच देव आहे, परंतु तो कृतीने नाकारतो, आज्ञा भंग करतो, आज्ञा पालन करत नाही. मग त्याच्यामध्ये आणि आमच्यामध्ये फरक काय? एकच देव आहे असा विश्वास तर सगळे म्हणतात. आता आम्ही काय म्हणतो ना, सबका मालिक एक. मग तो कुणी असो, ज्याचे त्याची श्रद्धाप्रमाणे वेगवेगळे नाव देऊन मोकळे झाले, पण एक तर म्हणतात ना. पण बायबल असं सांगतं कोरिन्थियरच्या पुस्तकामध्ये, एकच देव आहे असा तू विश्वास ठेवतोस काय? हे तू बरे करतोस. भूते देखील विश्वास ठेवतात आणि थरथर कापतात, लटलट कापतात, घाबरतात, कारण ते आज्ञा पालन करत नाहीत. आणि आम्ही विश्वास ठेवतो एकच देव आहे, तर आम्हाला आज्ञा पालन करायचं आहे. मग आज्ञा पालनामध्ये आमची धन्यता आहे, आज्ञा पालनामध्ये आमच्या जीवनाचं सार्थक आहे, आज्ञा पालनामध्ये आमचं समाधान आहे, आज्ञा पालनामध्ये आम्हाला तृप्ती आहे. आज्ञा पालन केल्यानंतरच आम्हाला आशीर्वाद मिळतात, मोकार आशीर्वाद मिळत नाही.
आणि म्हणून दावीद राजा या ठिकाणी लिहित आहे स्तोत्र 112:2 मध्ये की त्याची संतती पृथ्वीवर पराक्रमी होईल, सरळ जनांचा वंश आशीर्वाद युक्त होईल. सरळ जनांचा वंश आशीर्वाद युक्त होईल. पुढे 3ऱ्या क्रमांकाच्या वचनामध्ये तो लिहित आहे धनसंपदा त्याच्या घरी असते, त्याचे नीतिमत्त सर्व काळ टिकते. हा, इथं जरा थोडीशी गडबड गोंधळ आहे बरं का. काही लोकांनी दुसऱ्याची धनसंपदा इतकी लुटली आणि याचं घर एवढं भरलं ना प्रमाणापेक्षा ज्यादा. वरून रेफरन्स काय द्यायचा? आम्ही परमेश्वरचा भय धरतो, आम्ही परमेश्वरची आज्ञा पाळतो आणि म्हणून या पृथ्वीवर आमच्या लेकरांसाठी आशीर्वाद मिळाले आणि म्हणून आमच्या घरी धनसंपदा आहे, म्हणून आम्ही आमचं नीतिमत्ता सर्व काळ आहे. लगेच वचनाला इकडे नेऊन तिकडे कोचून द्यायचं. बस, लोकांना सुधरूच द्यायचं नाही काय सत्य आणि काय असत्य. वरून म्हणायचं हो बाळक साहेब बरोबर बोलतात, अहो हे देवाच्या वचनामधूनच बोलतात, हे वेगळं नाही सांगत. अरे पण तुम्हाला लुटून मोकळे होते, आज्ञाचा फालुदा करून मोकळे होते, तुम्हाला सांगायला काय जातंय त्याच्या बापाचं काय जातंय? पण मी सांगत असताना मी परमेश्वरचा भय धरतो का? मी सांगत असताना परमेश्वरच्या आज्ञा ज्यावेळेस मी जीवन जगतो त्यावेळेस परमेश्वरची आज्ञा पाळायला मला आवडतं का? मी त्याप्रमाणे मला हर्ष वाटतो का? आनंद वाटतो का? थोरा मोठ्याचा सन्मान करायचा म्हणून नाही, परंतु मनापासून अंतःकरणापासून हृदयापासून मी करतो का? आमच्यावर एक काही संस्कार टाकलेले असतात, आमच्यावर काही दबाव असतो, आमच्यावर काही एक प्रेस्टेज असतं, आम्हाला काही फोर्स केलेला असतो. त्या फोर्सनी एखाद्याचं भय धरणं किंवा त्या फोर्समुळे एखाद्याचा सन्मान करणं किंवा त्या फोर्स केल्यामुळे एखाद्याच्या पाया पडणं हा भाग वेगळा. परंतु अंतःकरणापासून कुणी न सांगता त्याच्या पाया पडणं, अंतःकरणापासून थोरा मोठ्याचा सन्मान आदर करणं, मग तो आमचा सख्खा नातेवाईक असो नाही तर रस्त्यावरला एखादा मनुष्य असो किंवा एखादा साधू संत असो किंवा भंतीची काळजी हबप किंवा आणखीन देवाचे पास्टर रेव्हरंड बिशप कुणी असो, मनापासून अंतःकरणापासून हृदयापासून ज्या वेळेस आम्ही आज्ञा पालन करतो, ज्यावेळेस आम्ही एखादं प्रेम करतो, ज्यावेळेस आम्ही एखाद्याची मदत करतो. कारण बऱ्याच वेळेस असं लोक मदत करतात माहिती का तुम्हाला, की ज्यावेळेस आपल्याला गरज पडेल त्यावेळेस त्यांनी मदत केली पाहिजे. किंबहुना मी मदत केल्यानंतर माझं काहीतरी छाप होईल म्हणूनही काही लोक मदत करतात, परंतु माझा तोटा हो, नुकसान हो, मला ते परत मिळो किंवा न मिळो, परंतु मला परमेश्वरने जे चांगलं मन, चांगलं हृदय, चांगला आशीर्वाद दिलेला आहे, जे माझं जीवन त्यांनी चांगलं बनवलेलं आहे, जे वाडवडिलांनी आई वडिलांनी मला जे संस्कार दिलेले आहेत, ज्या गोष्टी मला इतरांसाठी चांगल्या प्रामाणिकपणे मनापासून अंतःकरणापासून करता येतील तितक्याच करायच्या. म्हणजे काय, हातपाय पाहून म्हणजे आपलं अंथरुण पाहून पाय पसरायचं. मदत करायची म्हणजे आपल्या घरदारी करून नाही मदत करायची. जे काय आहे त्यामधून आपलं नॉलेज असेल, बुद्धी असेल, वशिला असेल, थोडीशी धनसंपदा असेल किंवा XYZ चांगले विचार असतील, याची ज्यावेळेस आम्ही मनापासून एखाद्याला प्रदान करतो, भेट देतो, त्यावेळेस आमचं जीवन धन्य. त्यावेळेस इतर लोक आमच्याविषयी साक्षी देतात की खरोखर तो देवाचा सेवक आहे, कारण दैवी गुण त्याच्यामध्ये आहे. खरोखर तो सामाजिक कार्यकर्ता आहे, कारण समाजाविषयी त्याच्या अंतःकरणामध्ये कळकळ भरलेली आहे. खरोखर हा व्यक्ती, हा भाऊ बहीण आई वडील याजक भंतीजी काजी हबप जेवढे कुणी असतील, रियालिटी मध्ये ज्यावेळेस या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्ही करू त्यावेळेस आमच्या जीवनाला समाधान. भलं मग ते समाधान मिळत असताना आमचा तोटा झाला तरी चालेल, थोडस नुकसान झालं तरी चालेल, आमची प्रॉफिट नाही झाली तरी चालेल. त्याला म्हणतात ना कुस्ती बराबर सुटली तरी चालेल, ना नफा ना तोटा. बरेचसे आपल्या ज्यावेळेस शाळेचा वर्ष चालू होतं वह्या पुस्तकाचं, त्यावेळेस एक बॅनर येतं आणि त्या बॅनरवर लिहिलं येतं आमच्या इथे पुस्तके व वह्या पेन्सिल कंपास जे काही असेल XYZ ह्या ना नफा ना तोटा या गोष्टीवर आम्ही ह्या विकत देत आहोत, ना नफा ना तोटा. मग असं का होईना, पण तो अनेक लोक इतक्या नफ्या मागे जातात, इतक्या नफ्या मागे जातात की शेवटी त्या नफ्यातून त्यांना समाधान तर मिळत नाही, त्यांच्या जीवनाचं सार्थकही होत नाही, ते तृप्तही होत नाही. कारण नफा मिळवला का आणखीन नफा पाहिजे, थोडा नफ्याने हे तृप्त होत नाही. कारण काय, ही लालच. किंबहुना आम्हाला कुणीतरी एक
एक मोठं टार्गेट बनायचंय, परंतु त्यामध्ये आमची आज्ञा पालन किती आहे. मग ते आमच्या धंद्यामध्ये असेल, बिझनेस मध्ये असेल, आमच्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असेल, धार्मिक क्षेत्रामध्ये असेल, सामाजिक क्षेत्रामध्ये असेल. आणि म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जे परमेश्वराचं भय धरतात त्यांना ज्ञान मिळतं, आणि ज्ञान मिळाल्यानंतर काय खरं खोटं, काय सत्य असत्य, काय भोंदूगिरी, काय लपवागिरी, किंवा काही छुपेगिरी, किंवा काही लाभासाठी तोंडपूजापणा, किंवा काही असत्य सत्य, किंबहुना काय केल्यानंतर आमचे प्रॉफिट वाढेल आणि काय केल्यानंतर आमचं नुकसान होईल, किंवा काय कसं जीवन जगल्यामुळं आम्हाला समाधानामध्ये जीवन जगता येईल, आणि काय केल्याने आमच्या जीवनाची तृप्ती होईल. कारण मनुष्य लाकडावर जाऊस्तोवर, सरणावर जाऊस्तोवर, मातीत जाऊस्तोवर, पिटीत जाऊस्तोवर त्याची तृप्ती कशानेच होत नाही. ना जगिक तृप्ती, ना आत्मिक तृप्ती. आणखीन काही लोक आहेत त्यांची आत्मिक तृप्ती सुद्धा नाही. त्यांना वचनाचं सत्य पाजलं जात नाही, त्यांना बाळकडू पाजलं जात नाही, त्यांना वरच्या वरच्या गोष्टी सांगितल्या जातात, जेणेकरून त्या संस्थेच्या अंडर खाली, त्या मिनिस्ट्रीच्या अंडर खाली, ते पाळक साहेब, यादक साहेब, किंवा बंतीजी साहेब, काजी साहेब, किंवा एखादं काही ट्रस्ट असेल त्या ट्रस्टच्या मध्ये, त्यांच्या रूल मध्ये त्यांना दाबून ठेवायचं, आणि त्यांच्या मार्फत काहीतरी गोष्ट मिळवायची, आणि कुणीतरी एक दोन लोकांनी समाधानी व्हायचं. तरी देखील ते समाधानी नाही, तरी देखील त्यांच्या जीवनाला तृप्तता नाही. तृप्तता कशी असती? ज्यावेळेस आम्ही मनापासून, अंतकरणापासून ती गोष्ट करतो आणि त्या गोष्टीतून माझा फायदाच होईल हे न विचार करता, ही गोष्ट मी एक माझ्या समाधानासाठी करत आहे, माझ्या तृप्तीसाठी करीत आहे, एक आशीर्वादासाठी करत आहे, माझं जीवन मी धन्यतेकडे नेत आहे यासाठी जर करीत आहे, आणि ते मनापासून जर करत आहे, तर तो मनुष्य धन्य. ती बहीण, आई, वडील, याजक, पास्टर, रेव्हरंड, बिशप, गुरुजी, बंतीजी, काजी, हबप, किंवा आणखीन कुणी असतील ते, यांचं जीवन. आणि म्हणून आमचं लक्ष अशा ठिकाणी पाहिजे. पुढे तो लिहित आहे की आमचं नीतिमत्व सर्व काय टिकलं पाहिजे. नीतीने वागा. सरळ जनास अंधकारात प्रकाश प्राप्त होतो. जे सरळ लोक असतात ना, सरळ सरळ, फेस टू फेस, एकदम ओरिजिनल सत्य, ते प्रकाश प्राप्त होतो त्यांना. ते अंधारात कधीच चालत नाही, ते डुप्लिकेट मानावर कधीच चालत नाही, ते या बोटाचा तुका त्या बोटावर कधीच करत नाही. काय असेल ते फेस टू फेस, भलं नुकसान हो, फायदा हो, तोटा हो, नाही तर ना नफा ना तोटा, परंतु ते प्रकाशामध्येच चालणार. प्रकाशामध्ये चालणार म्हणजे कसं? सत्यामध्ये चालणार. सत्यामध्ये चालणार म्हणजे सत्य काय आहे? सत्य काय आहे? मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे असं प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे. म्हणजे जे प्रभू येशू मध्ये चालतात, म्हणजे ज्यांनी प्रभू येशूला ग्रहण केलं, म्हणजे ज्यांनी प्रभू येशूला स्वीकारलं, म्हणजे ज्यांनी प्रभू येशूने दिलेल्या आज्ञा, विधी, नियम पाळायला सुरुवात केली, असे नामधारी तर येतं. 7 पिढ्या, 5 पिढ्या, 50 पिढ्या, हे असले नामधारी ख्रिस्ती किंवा एखाद्या कुठल्याही प्रकारच्या धर्माचे, ह्या नामधाऱ्याचा काही उपयोग नाही. कुठल्याही संस्थेचे असो, कुठल्याही पंथेचे असो, मला कुणावर टीका करण्याचा अधिकार शास्त्राने दिले नाही, शासनाने दिला नाही, आणि कुठल्या पवित्र याच्यातून पण मिळालेला नाही, आणि म्हणून मी ती करणार पण नाही. परंतु प्रत्येक ठिकाणी जर प्रत्येक मनुष्याने अशा प्रकारे सरळ वागण्याचा प्रयत्न केला तर त्याचं जीवन सार्थक होतं, त्याचं जीवन समाधानी बनतं, तो तृप्त होतो. त्याला थोडं जरी मिळालं ना तो म्हणतो धन्यवाद प्रभू. काही लोकांना असंख्य मिळालं तरी तो म्हणतो प्रभू 1 लाखाच्या ऐवजी की 2-3 भेटले असतं तर बरं झालं असतं प्रभू. पण काही गरीब असते ते म्हणते प्रभू धन्यवाद, दिवसभर पेंटिंगचं काम केलं, 600 रुपये मिळाले, धन्यवाद प्रभू. एखाद्याला 6 लाख जरी मिळाले ते होतो नाही, अजून 2 पाहिजे होते बरं का याच्यामध्ये, कारण मी तसं काम केलं होतं, हो त्या पद्धतीने मी केलं होतं. मग हे 6च्या ऐवजी 10 तर पाहिजेच होते, नाही 10 तर 8 तर पाहिजेच होते. अहो समाधानी आणि तृप्तता कशी मिळेल? कारण मनुष्य मातीत जाऊस्तोवर, खड्ड्यात जाऊस्तोवर, त्या पेटीत जाऊस्तोवर, सरणावर जाऊस्तोवर, जोपर्यंत डिक्लेअर करीत नाही ना हा गेलाय म्हणून, तोपर्यंत याची तृप्तीच नाही. मग तृप्ती कधी मिळायची? तृप्ती मिळणं खूप महत्वाचं आहे, समाधान मिळणं खूप महत्वाचं आहे, आशीर्वाद मिळणं खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून आम्हाला भाग्यशाली बनायचं आहे, लकी बनायचं आहे. आणि हे भाग्यशाली लकी केव्हा बनतो मनुष्य? ज्यावेळेस तो परमेश्वराचं भय धरतो आणि परमेश्वराच्या आज्ञा पाळण्यासाठी त्याला आनंद होतो, उल्हास होतो, एकदम चांगलं वाटतं. त्याला असं वाटलं पाहिजे
माझ्या वडिलांनी एखादं मला काम सांगितलं किंवा एखादी आज्ञा सांगितली आणि मी ती उल्हासाने आनंदाने मनापासून पाळील, हे मनापासून पाहिजे. माझा बाप मला मारीन, माझा बाप मला दंड देईल, किंवा माझे साहेब मला कामावून काढून टाकतील, किंवा माझा मॅनेजर मला हाकलून देईल, किंवा माझा पगार कट करील म्हणून मी त्याचा भय धरतो, असं जर असेल तर तुम्हाला तृप्ती नाही. माझा मालक रात्री येऊ अपरात्री येऊ ना तर केव्हा येऊ, जेव्हा येईल तेव्हा मी विश्वासू दिसलो पाहिजे. जेव्हा कधी मला तपासाल त्यावेळेस मी प्रामाणिक दिसलो पाहिजे. जेव्हा कधी मला आवाज दिला मी सत्यच गोष्ट सांगितली पाहिजे. मला कितीही लोकांनी एकच प्रश्न विचारला त्याचं उत्तर एकच मिळालं पाहिजे, नाही तर याला एक त्याला एक आणि त्याला एक. तृप्तच नाही हो, जीवन कसं तृप्त होईल. फेस टू फेस जे काय असेल ते एकाला उत्तर दिलं ना येशू तर 100 येशूच द्यायचं. एकाला उत्तर जर येस दिलं ना तर सगळ्यांना येसच पाहिजे. भलं मग ते येस म्हणता म्हणता आपलं नापास जरी झालो, आपला तोटा झालं, नुकसान झाला, वाईट पडला, लोकांनी आपलं सगळं अन्नधान्य भांडार काय असेल ते बंद जरी केलं तरी चालेल, पण येस वरून हलायचं नाही, एकाच बाजूला थांबायचं. या ठिकाणी पुढे लिहित आहे, सरळ जनास अंधकारात प्रकाश प्राप्त होतो. अंधकार, अंधकार म्हणजे काय? निबिंद काळोख, दुःख, संकट, समस्या, चिंता, काळजा, व्याधी, टेन्शन, ताण, दबाव, आर्थिक परिस्थितीची हानी, आर्थिक उलाढाल किंवा जे काही असेल ते याच्यामध्ये फोकसला न येणं, याच्यामध्ये विजय प्राप्त न होणं, याच्यामध्ये प्रॉफिट नफा न मिळणं किंवा याच्यामध्ये नावलौकिक न जाणं, अशाला म्हणतात अंधार. मग अशा परिस्थितीमध्ये असताना जो नीतीने आणि न्यायाने पुढे जात राहतो त्याच्या जीवनामध्ये प्रकाश येतो, म्हणजे आशीर्वाद येतो, सार्थक बनतो, आशीर्वादित बनतो, भाग्यशाली बनतो, तृप्त बनतो, लक्की बनतो, त्याचं जीवन धन्य होतं. आणि प्रकाश कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, मी जगाचा प्रकाश आहे आणि जो कोणी मला अनुसरतो, जो कोणी मला स्वीकारतो तो अंधारात चालणार नाही. आम्ही जगाच्या प्रकाशाला स्वीकारलं. रात्री अंधार पडला तर बॅटरी लावतो, आणखीन काहीतरी आपल्याजवळ असतच पर्याय व्यवस्था उजेड करायची. पण आत्मिक क्षेत्रामध्ये, धार्मिक क्षेत्रामध्ये आणि परमेश्वराच्या भयामध्ये जीवन जगत असताना ज्या अंधारात आम्ही जातो त्या अंधारात कोणती बॅटरी आहे? त्या अंधारातून उजेडात येण्यासाठी, मार्ग दिसण्यासाठी, आमच्या जीवनाला एक चांगले कळाटणी मिळण्यासाठी आमच्याकडे काय आहे? तर ते म्हणजे आमच्याजवळ असणारं सत्य, ते म्हणजे आमच्याजवळ असणारं देवाचे आज्ञाविधी नियम, ते म्हणजे आमचा प्रामाणिकपणा, ते म्हणजे आमचं नीतिमत्व. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, मी जगाचा प्रकाश आहे आणि जो कोणी प्रकाशात चालेल किंवा मला अनुसरतो त्याने अंधारात जाऊ नये, पापात जाऊ नये, शापात जाऊ नये, कटकटीत जाऊ नये, त्याने कुठल्याही प्रकारच्या त्रासामध्ये जाऊ नये. आणि जातो केव्हा मनुष्य? ज्यावेळेस तो आज्ञाभंग करतो, ज्यावेळेस तो आज्ञा पाळीत नाही, ज्यावेळेस तो देवाचं सालस मनाने स्वीकार करत नाही, किंबहुना आमच्या अधिकाराच्या आज्ञेचं उल्लंघन करतो, त्यावेळेस त्याला त्याच्या जीवनाला अंधकार मिळतो. आणि हा अंधार माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, नाईवडिलांनो, हे केवळ जगातल्या समस्या हा एक अंधार तर आहेच. या अंधारातून उजेड म्हणजे आमच्या सुखसोयी किंवा आम्हाला असणारं समाधान, या आशीर्वादाच्या प्रकाशाच्या गोष्टी. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त पुढे म्हणत आहे की तुम्ही जगाच्या प्रकाशात, मी जगाचा प्रकाश आहे ना, मग तुम्ही पण. म्हणजे कोण? आज्ञा पाळणारे. कारण देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने यहोवा परमेश्वरच्या आज्ञा पाळल्या आणि तो जगासाठी प्रकाश झाला. आम्ही जगासाठी नाही, आम्ही आमच्यासाठी जरी झालो ना तर बाद झालो. आमच्यातला अंधार नाही सकारात दुसऱ्यांचा बघूच नका. आणि ज्याच्याकडे मोठा हेलोजन आहे ना, त्या हेलोजन मध्ये सगळे आले ना, सगळेच दिसत येत मग कुणाची आईगाई नाही. आणि तो मोठा हेलोजन मर्क्युरी म्हणजे देवाचं वचन, देवाचं वचन आलं ना, मग तिथं बिशप येऊ ना तर बिशपचा कोणी येऊ, कोऑर्डिनेटर येऊ, फादर येऊ, रेव्हरंट येऊ, बिशप येऊ, गुरुजी येऊ, हबप येऊ, काजी येऊ, प्रिस्तुपर येऊ, भविष्यवक्ता येऊ, जगातली कोणती ताकद येऊ, ज्या वेळेस देवाच्या प्रकाशामध्ये येते ना, देवाच्या सत्यामध्ये येते ना, देवाच्या आज्ञाविधी नियमामध्ये येते ना, त्यावेळेस तो कुणाशीच काही करत नाही. मग तो म्हणत नाही मी लय मोठा एखादा धर्मगुरु आहे, काही घेणे देणं नाही, असेल मोठा धर्मगुरु पण आज्ञाविधी नियम किती पाळत आहे, ही देखील चिंतन मनन अध्ययन करण्याची एक बाब आहे. ह्या गोष्टी जर आमच्या जीवनात असेल तर धन्य.
नाही तर काही कामाचं नाही. असे तर जनावरही जीवन जगत येत आणि एक दिवस जातेत. आम्ही पण जीवन जगतो. आम्ही काही कोणी अमर पाठी घेऊन नाही आलो. आम्ही असेच जीवन जगून असेच भटकते करून मरतो. सार्थक होऊन मरा, समाधानी, तृप्त, लक्की, आशीर्वादी असं जीवन जगा. गरिबीमध्ये देखील आशीर्वाद आहेत. लोकांना वाटतं श्रीमंती असल्यावर आशीर्वादित. अहो, गरीब मनुष्य सगळ्यात मोठा आशीर्वादित. परंतु लोकांना हे समजत नाही. लोकांचं लक्ष सगळं श्रीमंतीकडं. असू द्या, परमेश्वर ते देखील देण्यास आम्हाला समर्थ आहे. पुढे आणखी लिहिते तो, जो मनुष्य दया करतो व उसने देतो त्याचे कल्याण होते, तो न्यायाने आपले व्यवसाय करील. जो मनुष्य दया करीतो, मग परमेश्वरचा भय धरणारे व्यक्ती कोण कोण? आशीर्वादित व्यक्ती कोण? समाधानी व्यक्ती कोण? तृप्त व्यक्ती कोण? ते काय करतात? मनुष्यावर दया करतात. आम्हाला दयामायाच नाही हो, जनावरांसारखं आम्ही वागतो. दयामायाच नाही. मग जर दयामाया आमच्या जवळ नाही तर आमचं जीवन कसं म्हणायचं? समाधानी, तृप्त, लक्की, आशीर्वादित. व उसने देतो, आम्ही फक्त घेतो. याजक लोक फक्त घेते, देत नसते. आणि मी तुम्हाला एक आणखीन एक सत्य सांगतो जीवनातलं. याजक लोकांना जर काही गोष्ट दिली ना, बंतीजी, काजी, हबूप, फादर, गुरुजी, कोऑर्डिनेटर, देवाचे सर्व्हिस करणारे, यांना जर एखादी गोष्ट जर उसनी दिली ना, विचारच करायचा नाही ती परत येईल म्हणून. अजिबात नाही. एखादा भिकारी आपल्याला परत रिटर्न देईन यांच्याकडून अपेक्षाच नाही करायची गाड्या. हे अंतिम सत्य सांगतो माझ्या 22 वर्षाच्या सेवे कार्यातलं. सेवकाला देऊन बघा फक्त, तो रिटर्न देतोय का. तो एक वेळेस म्हणेन तुम्हाला देतो मी रिटर्न. रिटर्नची आशाच नाही. समजून जायचं हे रिटर्न तिकीटच नाही. याला हे वन स्ट्रोक इकडे जाणार आहे डायरेक्ट अधोलोकात. तिथं फिडीन मग तो नरकात. ऐकायला जरा थोडस खतरनाक वाटेल पण हे सत्य आहे. नाही तर मग एक काम करा, तुम्ही जेवढ्यांना दिलेत ना, फक्त त्यांना म्हणा द्या. फक्त म्हणून बघा, एकदा द्या. आम्ही जेवढे दिले ना त्याच्या निम्मेच आम्हाला द्या, एवढंच म्हणा. देतेत का बघू. जर देत असले तर आज देखील परमेश्वर त्यांच्या अपराधाची, पापाची क्षमा करील आणि त्यांचं जीवन सार्थक, तृप्त, समाधानी, धन्य, लक्की बनविल. आणि जर नसले देत, भेटते तिकडे दे अधोलोक किंवा नरक. मेसेज डायरेक्ट टू डायरेक्ट आहे. आत्मिक मेसेज, आत्म्यापासून आलेल्या गोष्टी तुम्हाला माझ्यासाठी देखील आहेत. आणि म्हणून अनेक लोक सत्य माहित नसल्या कारणाने, कारण काय, ते परमेश्वरचं भयच धरलं नाही हो. मग तो सेवक असू ना तर सेवकाची सेविका असू, परमेश्वरचं भय धरलं का आज्ञा तिथं आल्याच. कारण परमेश्वरचं भय धरितो व ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञा पालनामध्ये, आज्ञामध्ये आहे, तो धन्य, आशीर्वादित. आता ही आज्ञा भंग करणारे आशीर्वादित आम्हाला दिसतात, पण हे झाले जगातले आशीर्वाद. आणि म्हणून तो म्हणत आहे, जो मनुष्य दया करीतो, उसने देतो, त्याचं कल्याणच होतं. त्याचं कल्याण. भलं तुम्ही आणि मी भिकारी जरी झालेलो असतो तरी आमचं कल्याण आहे. कारण आम्हाला डायरेक्ट परमेश्वरचं राज्य आम्हाला मिळालं. आम्ही त्याचे वारीस आहेत. हे इथं सोडून जायचंय. आणि ज्यांनी आम्हाला लुटलंय ना आतापर्यंत, ते इथं सोडून जाणार आहेत. तो न्यायाने आपले व्यवसाय करील. व्यवसाय, वचन व्यवस्थित ऐका. जो मनुष्य दया करीतो व उसने देतो त्याचं कल्याण होतं, तो न्यायाने आपला व्यवसाय करील. आणि म्हणून व्यवसाय करणारे जेवढे काही माझे भाऊ बहीण, आई वडील असतील, जर तुम्ही दया केली, उसनं दिलं, तुमचं कल्याण होईल. त्याचबरोबर तुम्ही जर न्यायाने वागले, न्याय करून आपला जर व्यवसाय केला, तर 100% तुमचं जीवन सार्थक, समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही. तो कधीही ढाळणार नाही. आम्ही जे ढाळालो ना ते अज्ञानामुळे ढाळालो. आम्ही जे ढाळालो ना ते आम्हाला सत्य माहित नसल्यामुळे ढाळालो. आम्ही जे ढाळालो ना, आम्ही देवाला स्थान देण्याच्या ऐवजी याच काला स्थान दिलं, म्हणून आम्ही ढळलो. म्हणून आमचा व्यवसाय बुडवला. म्हणून आम्ही भिकारपणाला लागलो. त्याचं हे प्रमुख कारण आहे. आम्ही दया केली पण कुणावर करायची हेच कळालं नाही. आम्ही उसनं दिलं पण कुणाला दिलं हेच कळालं नाही.
आणि म्हणून आम्ही त्याचं कल्याण केलं, पण आपलं काही आपली डोंबिवलीच झाली. त्यांचं केलं कल्याण, पण आपलं मात्र उल्हासनगरच सगळं. का तर जी काही गोष्टी करायची क्लिअर, मग याच्यासाठी परमेश्वरचा भय धरणं गरजेचं आहे. याच्यासाठी परमेश्वरच्या आज्ञा माहिती पाहिजे. परमेश्वरच्या आज्ञा माहिती नसल्यामुळं आपण त्या सापळ्यामध्ये सापडत आहोत. कारण मोठ्या मेंढराचं, टपुऱ्या मेंढराचं स्वरूप घेऊन लांडगा आतमध्ये घुसलेला आहे आणि तो आपल्याला गोड गोड वचनं देतो, गोड गोड आश्वासनं देतो, मोठमोठाले स्वप्न दाखवितो, मोठमोठाले आपल्या भविष्यवाण्या करीतो. आपल्या मनात अंतःकरणात जे विचार आहेत तो त्याच्या वचनाचा थोडा सहारा घेऊन त्याला माल मसाला लावून तो पुढे करतो आणि त्याच्या माध्यमातून तो आपल्याला लुटतो. आणि मग आपण म्हणतो, प्रभू मी किती दिवसाचा विश्वासू आहे, प्रभू मी किती दान धरले, धर्म केले, दशमांश दिला, देणगी दिली, उपास केले, आमक केलं, फलाने केलं, तुझं भय धरलं, प्रभू म्हणणारे सगळं खरे, पण तू माझ्या आज्ञा पाळल्या का? हो प्रभू, तू म्हटलं होतं ना दान आणि दशमांश द्या, आम्ही पाळल्या. प्रभू म्हणणार ते जाऊ दे तिकडे चुलीत, तू माझ्या आज्ञाविधी नियम किती पाळल्या. आणि देतानी तू लांडग्याला दिलंस, देतानी तू चोट्याला दिलंस, देतानी तू भामट्याला दिलंस, देतानी तू लुटणाऱ्याला दिलंस, देतानी तू म्हटला आ बैल मुझे मार, देतानी तू शेख चल्ली सारख्या त्याच बांधीवर बसला आणि तीच तोडली. आता पस्तावा करण्यात अर्थ नाही, आता पश्चाताप करण्यात अर्थ आहे. प्रभूला म्हणायचंय, प्रभू माझं जीवन, माझा व्यवसाय, माझं बिझनेस, माझं कामकाज, माझं जीवन, माझं कौटुंबिक, माझं धार्मिक, आत्मिक, जैगिक, सामाजिक, जे काही जीवनामध्ये ज्या काही गोष्टीमध्ये मी करत आहे, प्रभू तू मला सरळ ठेव, प्रभू तू मला नीतीने ठेव, प्रभू मला तुझं भय धरू दे, प्रभू सत्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करू दे. आणि त्या सत्यामध्ये जीवन जगत असताना जरी माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो आमचं नुकसान झालं, काळजी करू नका, देव ते नुकसान भरून काढून दे. त्या नुकसान भरपाई परमेश्वर करेल. परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल. सुंदर अशा समयाबद्दल मी प्रभूचे आभार देखील मानेन. या ठिकाणी तो म्हणतोय, तो वाईट बातमीला भिणार नाही. किती वाईट बातमी येऊन द्या, तो भिणार नाही. त्याचं मन परमेश्वरावर भाव ठेवून आढळ राहते. सुंदर अशी साक्ष मी या ठिकाणी या वचनाच्या माध्यमातून सांगू इच्छितो. परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल. या ठिकाणी लिहित आहे की तो कधीही ढळणार नाही आणि नीतिमानाचे स्मरण सर्व काळ राहील. तो वाईट बातमीला भिणार नाही, त्याचे मन परमेश्वरावर भाव ठेवून आढळ राहतील. हे का घडतं माहिती का? परमेश्वरचं भय धरलं, नीतीने वागलं, सरळ वागलं, सत्य वागलं, फेस टू फेस वागलं. याच्यावर आजची सुंदराची साक्ष बद्दल मी परमेश्वरच्या नावाला महिमा आणि सन्मान आदर करू देईल. माझा मुलगा संदेश आज एक रस्त्याने येत असताना जवळपास स्तोत्र संहिता अध्याय क्रमांक 23 प्रमाणे मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरी कुठल्याच अरिष्टाला भिणार नाही, कारण त्याची आकडी आणि काठी मला धीर देते. तो माझा जीव ताजा तावाना करतो. तो माझ्या शत्रूच्या देखत माझ्या समोर ताट वाढितो. आणि आज एक छोटा म्हणण्यापेक्षा मोठा ऍक्सिडेंट होता त्या ठिकाणी, पण तो परमेश्वरने अद्भुतरित्या त्या मोठ्या गोष्टीला एक छोटी गोष्ट केली आणि जे जीवावर बेतलं होतं, आज माझा मुलगा एकदम ठणठणीत घरी आहे आणि त्याला दवाखान्यात नेलेलं होतं, परंतु त्या ठिकाणी त्याला कुठल्याही प्रकारची जखम किंवा इजा अशा मोठ्या प्रमाणात झाली नाही, जेणेकरून चिंता, काळजा, टेन्शन, ताण दबावामध्ये किंवा दुःखाचं वातावरण निर्माण होईल अशी परिस्थिती परमेश्वर आणली नाही. याचं कारण काय माहिती का? ज्यावेळेस मला फोन आला की तुमच्या मुलाचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि त्याला दवाखान्यात केलेला आहे आणि या दवाखान्यातून त्याला दुसऱ्या मोठ्या दवाखान्यात चालवलेला आहे, तर पाळक साहेब तुम्ही कुठं आहात, किती वेळात येत आहे? तर त्या टायमिंगला मी त्या ठिकाणी मनामध्ये प्रार्थना केली, प्रभू तुझं वचन सांगतंय तुझ्या सेवकाचं हाड मोडू देणार नाही. तर त्याला फ्रॅक्चर होण्याची शक्यता सांगितली होती. शिवाय त्या रस्त्यावर येणाऱ्या ऍक्सिडेंट पासून, ते येणाऱ्या मोठ्या धोक्यापासून परमेश्वराने त्याला उचललं. कारण बायबल असं सांगतं, ते तुझा पाय धोंड्यावर आपटू नये म्हणून ते तुला तळ हातावर झेलून धरतील. माझ्या जिवंत परमेश्वराने माझ्या मुलाला देवदूता कर्वे त्याला हातावर झेलून धरलं आणि त्याचा पाय कुठल्या प्रकारच्या धोंड्यावर
डांबरीवर एखाद्या दुसऱ्या गाडीकडे इकडे तिकडे कुठं आपटू दिला नाही, म्हणून मी परमेश्वरच्या नावाला महिमा सन्मान आदर गौरव देईन. आणि आज माझ्या मुलाला पूर्णपणे आरोग्य आहे, तो सध्या घरी आहे. मला हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या अगोदर मी ज्यावेळेस हॉस्पिटलच्या पायऱ्या चढत होतो, तर माझा मुलगा हॉस्पिटलच्या पायऱ्या उतरून खाली येत होता. इतका महान परमेश्वर आहे, जिवंत परमेश्वर आहे, सदाजीवी देव आहे. तो आमच्याबरोबर होता, तो आमच्याबरोबर आहे आणि आमच्याबरोबर राहील. तो आमच्या जीवनाला समाधान देणार आहे, तृप्त करणार आहे, आशीर्वादित देणार आहे, भाग्यशाली ठरणार आहे. आमच्या जीवनाचं धन्यता झाली, सार्थक झालं की आम्ही ज्या परमेश्वराची सेवा करतो त्या परमेश्वराच्या देवदूतीने त्यांनी आमच्या लेकराला वाचवलं आणि सुंदररित्या सुंदराची संधी त्यांनी पुन्हा एक वार लावी शिष्याला उपकार स्तुती करण्याची दिली. कदाचित न जाणो आज लाईव्हला येऊ पण शकत नव्हतो, परंतु तो परमेश्वर महान आहे. त्या याचं कारण काय की जो मनुष्य दया करतो उसने देतो, तो कल्याण होतो, तो न्यायाने आपला व्यवसाय करतो. व्यवसाय करीत असताना तो फोन आलेला होता. आम्ही प्रभूला म्हटलं, प्रभू मी तुझा सेवक आहे आणि ही जी पिढा आहे कदाचित माझ्या धार्मिकतेपणामुळे तो वाचणार नाही, हे पण मला मक्का माहिती आहे. प्रभू कदाचित तू प्रत्येकाप्रमाणे देत आहे, पण तुम्हाला सांगू द्या, परमेश्वर ज्यावेळेस एखाद्याच्या जीवनामध्ये ताडण देतो, ज्यावेळेस त्याला आज्ञा पालन करण्याला शिकवतो, त्यावेळेस थोडीशी छडी देखील मारतो. कदाचित ती माझ्या मुलासाठी आज छडी असेल की त्यांनी सुधरावं, परमेश्वराकडे वळावं, परमेश्वरचं भय धरावं, परमेश्वरच्या आज्ञेचं पालन करावं, म्हणून त्याला त्या मृत्यूछायेच्या दरीतून बाजूला आणलं. म्हणून परमेश्वरच्या नावाने मी धन्यवाद देईल. परंतु यामधून एक समज देखील आहे, प्रत्येक तरुणाने येणाऱ्या दिवसामध्ये आपलं जीवन परमेश्वराला समर्पित करणं हे देखील तितकंच खरं आहे. परमेश्वरच्या नावाचा मी गौरव करील. या ठिकाणी तो लिहित आहे, तो कधीही ढळणार नाही, नीतिमानाचं स्मरण सर्व काळ राहते. परमेश्वरला म्हणलं, प्रभू मी तुझ्यामध्ये जर काम करत आहे, जर तुझ्या दृष्टिकोनातून जर मी नीतिमान आहे तर माझं स्मरण कर आणि माझ्या लेकराला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या पिढ्यामध्ये जाऊ न देता परमेश्वराने ती गोष्ट केली. मी ह्या वचनाच्या माध्यमातून, या प्रकटीकरणाच्या माध्यमातून आपल्या लाईव्ह सेशनला हे काही सेपरेट पान उलटलं नाही, या कारणावर ते जोडलंय. म्हणून हे रिएलिटी मध्ये आलेलं पान आहे, हे रिएलिटी मध्ये आलेलं वचन आहे. आणि म्हणून मी परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देतो. आणि म्हणून तो 7व्या क्रमांकाच्या वचनामध्ये तो वाईट बातमीला भिणार नाही. जरी माझ्या मुलाच्या ऍक्सिडेंटची बातमी आली, ती वाईट बातमी होती, पण तुम्ही घाबरलो नाही, कारण माझा परमेश्वर माझ्या बाजूला होता, माझा परमेश्वर माझ्या बरोबर आहे, माझा परमेश्वर माझ्या परिवाराबरोबर आहे, माझा परमेश्वर तुमच्या बरोबर आहे, माझा परमेश्वर त्याचा प्रत्येक भय धरणाऱ्या त्याच्या लेकराबरोबर आहे. म्हणून भिवू नका. कसली बातमी येऊ द्या, नुकसान होऊ द्या, तोटा होऊ द्या, आजार येऊ द्या, समस्या, चिंता, काळजी, टेन्शन, ताण, दबाव, आर्थिक परिस्थिती जे वाटेल ते येऊ द्या, कुठल्याही प्रकारची बातमी येऊ द्या, भिवू नका. तुम्ही भीता कारण तुम्ही परमेश्वराचं भय धरत नाही. तुम्ही भीता कारण तुम्ही नीतीने वागत नाही. तुम्ही भीता कारण तुमच्याकडे सत्य नाही. तुम्ही भीता परंतु तुम्ही ह्या गोष्टी करत नाही. म्हणून आम्ही जर केल्या, त्याला मराठीत एक म्हणतात, कर नाही त्याला डर कशाचा. फेस टू फेस जे काय असेल ते परमेश्वरासमोर सुद्धा असं मनुष्य आलं पाहिजे. त्याच्यासाठी कृती, आचरण, त्याच्यासाठी आपल्या जीवनामध्ये त्या गोष्टी होणं महत्वाचं आहे. आणि म्हणून फेस टू फेस परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद दिले. या ठिकाणी तो 7व्या क्रमांकाच्या वचनामध्ये म्हणत आहे की तो वाईट बातमीला भिणार नाही, त्याचं मन परमेश्वरावर भाव ठेवून आढळ राहतं, परमेश्वरावर स्थिर राहतं. मी प्रभूला म्हटलं, प्रभू ज्यावेळेस मी त्या हॉस्पिटलमध्ये जाईल त्यावेळेस माझा मुलगा क्लिअर असेल. आणि परमेश्वरने तेच केलं. ज्यावेळेस मी हॉस्पिटलच्या पायऱ्या चढत होतो, माझा मुलगा वरून खाली उतरत होता. परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल. सुंदर अशा साक्षीबद्दल मी परमेश्वरचे आभार देखील मानेल. या वचनाबद्दल देखील परमेश्वर या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनातून दावीद राजा स्तोत्र 112 आणि वचन क्रमांक 6, 7, 8 मधून परमेश्वरने पुन्हा एक वार जाणीव करून दिली की मी भिवू नका, खंबीर राहा, आम्ही तुझ्या बरोबर आहे. परंतु केव्हा माहिती का, आमचं जीवन व्यवस्थित असेल तर परमेश्वर संधी देतो, बऱ्याच वेळेस देतो, पण तो ताडण करणारा देखील आहे. तो दया करतो, प्रेम करतो, क्षमा करतो, परंतु भस्म करणारा अग्नी देखील आहे. त्याच्या क्रोधाला वाट देऊ नका. माझे प्रिय भावांनो, बहिणीनो, माझा मुलगा असो, तुमचा मुलगा असो, जगातला कुठलाही मुलगा असो, मुलगी असो, आई असो, वडील असो, देवाचे सेवक असो ना तर मी स्वतः असो, तो आम्हाला वारंवार संधी देतो. जर आम्ही त्या संधीचा गैरफायदा घेतला तर त्याचा दंड, त्याचं शासन मिळाल्याशिवाय राहणार नाही. मग तो मी असो नाही तर तुम्ही असा, नाही तर कोणता बॅलिस्टर असो, नाही तर तिकडे आणखीन कोणता बिशप असो, नाही तर पोप असो, इथं कोणालाच दंड चुकणार नाही. ही एक रिएलिटी, ही एक चिंतन मनन अध्ययनाचा विषय आहे. शेवटचे एक वचन वाचूया कारण आपला वेळ झालेला आहे. पुढे लिहित आहे 8व्या क्रमांकाच्या वचनामध्ये, त्याचं मन स्थिर असतं, आपल्या शत्रूशी गत आपल्या इच्छेप्रमाणे झालेली पाहीपर्यंत तो भिणार नाही.
त्याने सडळ हाताने गरिबास दान दिले आहे, त्याचे नीतिमत्व सर्व काळ राहील. कुणाला? गरिबास. मग दान देताना जरा थोडस डोकं ठिकाणावर ठेवून देत जा. देवाची आज्ञा तुम्ही पाळता दान द्या म्हणून, पण देता कुणाला हात समजत का तुम्हाला? म्हणून तर मी तुम्हाला सांगतो की पवित्र शास्त्राचं वाचन मनन चिंतन अध्ययन करीत जा. तुम्ही द्या म्हणजे दिलं जाईल हे 100% लिहिलंय, पण कुणाला द्या? अहो, ज्यांचे ऑलरेडी अकाउंट बंद झाले, स्विच झाले, त्यांचे दुसऱ्या बँकेनी फॉरेन देशाच्या कंट्रीला ज्यांचे अकाउंट, त्यांच्या अकाउंट मध्ये तुम्ही दान देता. इतके तर तुम्ही शहाणी, इतके तर तुम्ही हुशार, इतके तर तुम्ही धार्मिक, आणि वरून अपेक्षा करता आशीर्वादाची. दान कुणाला द्यायचं? ज्याला गरज आहे त्याला द्या ना, जो त्याचा योग्य उपयोग करीत त्याला द्या ना. हे अशा भोताडाला कशाला दान देता? अजिबात देऊ नका. देतात तुम्ही, देऊन सुद्धा आहे ना पाप करतात. तुम्ही देऊन सुद्धा आशीर्वादित नाही, तुम्ही देऊन सुद्धा तृप्त नाही, तुम्ही देऊन सुद्धा तुमच्या जीवनाचं सार्थक झालं नाही, तुम्ही देऊन सुद्धा आहे ना तुम्हाला काहीच फायदा मिळाला नाही, कारण तुम्ही अयोग्य ठिकाणी देता. जसं परमेश्वरचं वचन सांगतं ना, तुम्ही मागता पण तो स्वतःसाठी स्वार्थासाठी मागता, अयोग्य पद्धतीने मागता. हे तसंच आहे, तुम्ही देता पण अयोग्य पद्धतीने देता, तुम्ही देता पण अयोग्य ठिकाणी देता. याचा अर्थ असं म्हणत नाही पास्टर राजू आलाच्या अकाउंटवर टाकून द्या म्हणून. आपल्याला नको, आपल्या या सेवेसाठी आपण आलोच नाही. इथं लिहिलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय. तो म्हणत आहे त्याने सरळ हाताने गरिबास दान दिले आहे, त्याचे नीतिमत्व सर्व काळ राहील, त्याचा सन्मानपूर्वक उत्कर्ष होईल. सन्मानपूर्वक, सन्मान हे असं मग आम्हाला लाईव्हला पाळत लोकांचे नाव घ्यायची पाळी नाही येणार. लय मोठं लय अभिषेक आहेत, आम्ही 50 वेळेस नावं घेतले, काय राहिली चव तुमच्या नावाची? लाजा नाही तर अजूनच सोडून दिली आहेत. परमेश्वराच्या दृष्टिकोनातूनही सन्मान होईल, आणि आमच्यासारखे छोटे मोठे सेवकही सन्मान करतील, आणि बिलिओस भाऊ बहीण आई वडील सन्मान करतील. आणि जाऊन द्या बाकीचे चुलीत जाऊ द्या, पण तू परमेश्वर तुमचा सन्मान करतील असं वागा, तर आमच्या जीवनाला खरा अर्थ. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देईन. पुन्हा एक वार सुंदर संधीबद्दल परमेश्वरचे आभार मानूया. येऊया एक छोटीशी प्रार्थना करूया. पवित्र तोरसे नदी दे बापा दिशा तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. येशू ख्रिस्ताच्या प्रेमाने सामर्थ्यवान नावात आम्ही प्रार्थना करतो माझ्या भारत देशासाठी, भारत देशातील सर्व राज्य, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, त्याचप्रमाणे पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, भारत देशाचं सरहद्दी संरक्षण करणारी माझी मिलिटरी फोर्स जवान कमांडो, त्यांचे कुटुंबीय, त्याचप्रमाणे लाईव्ह सेशनला जोडलेले सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविक, विश्वासणारा भाऊ बहीण आई वडील, त्याचप्रमाणे मित्र स्नेही अपतेष्ट, आणि विशेष करून यानंतर पाहणारे देखील. आणि परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देतो. परमेश्वर देवाप्पा तुझा गौरव करतो यासाठी की माझ्या लेकराला तू निरोगी, तू माझ्या लेकराला मृत्यू छायेच्या दरीतून सोडवलंस, त्याबद्दल मी पहिल्याप्रथम तुझे उपकार मानतो, आभार मानतो. तू आमच्याबरोबर आहेस याची तू खात्री करून दिलीस, म्हणून प्रिय बापा माझ्या लेकरासाठी मी प्रार्थना करतो. त्या तारुण्याच्या वयामध्ये त्यांनी तुझं भय धरावं, तुझ्या वचनामध्ये वळावं, आणि तुला आवडेल अशा गोष्टी कराव्या अशी तू कृपा कर. माझं संपूर्ण कुटुंब तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. माझे नातेवाईक, अपतेष्ट, स्नेही, शेजारी पाजारी आमचे सर्व लोक तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. लाईव्ह सेशनला जुडणारी आमच्या प्रत्येकाच्या समस्या, चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव सर्व प्रभू येशूच्या नावामध्ये प्रत्येकाच्या विश्वासाप्रमाणे, प्रत्येकाच्या कृती आचरणाप्रमाणे, प्रत्येकाच्या मागण्या, कल्पना आणि प्रार्थना विनंतीप्रमाणे प्रत्येकाला प्रार्थनेचं उत्तर देऊन तृप्त कर. हो दे तुझ्या नावाचा महिमा आणि गौरव. पुन्हा एक वार सर्व आदर गौरव सन्मान तुला देत ख्रिस्त येशू, जो होता, जो आहे, जो येणार आहे, पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात मागतो. स्वर्गीय पिता होईल. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक्यू. गॉड ब्लेस यू.